आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाही योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फीडर आहेत या फीडरला आम्ही सोलरवर कन्वर्ट करतो आहोत। याच्यामध्ये 9000 मेगावॅटच्या फीडरचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे, जे 18 महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत। याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे, 18 महिन्यानंतर या 9000 मेगावॅटच्या फीडरवर जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस मिळणार आहे। शेतकऱ्यांकरता आपण मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे। आता कुठलाही लक्षांक नाही, 9 लाख सौर पंप मंजूर करून ठेवले आहेत, 9 लाख। आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किमतीच्या केवळ 10% शेतकऱ्यांकडनं, 90% केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार। आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ 5% त्याच्याकडनं घेणार, 95% पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत। आता आपल्याकडे केवळ 30,000 पेड पेंडिंग राहिलेले आहेत। जेवढी मागणी येईल, पूर्वी वर्षाला 3000 पंप आपण लावायचो सौरचे, आता दिवसाला 500 पंप लावतो। आम्हाला ही वाढवत दिवसाला 3000, 4000, 5000 पंपापर्यंत न्यायचं आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही, त्याला 7 दिवस दिवसा वीज द्यावी लागेल। त्याचीही सोय आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे।